स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज आहे वटपौर्णिमा आणि त्यानिमित्त मी कशा पद्धतीने गेटअप केलेला आहे, कशी दिसते हे तुम्हाला दिसते। तर चला बघूया या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेचा विधी कशा पद्धतीने केला जातो। तर मी सर्वप्रथम एक ताट तयार करून घेतलेला आहे। त्या ताटामध्ये तुम्हाला एक साहित्य घेतलेलं आहे, 5 प्रकारचे फळं। त्यामध्ये आंब्याला सर्वप्रथम स्थान आहे, हळदी कुंकू, फुलं, पाणी, दूध, अगरबत्ती, पंती, वस्त्रमाळ, गहू, तांदूळ, अजून खण घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक रेडीमेड छोट्या बांगड्या, पीस, हळदीचं हळकुंड, त्याच जोडीला त्याला एक धागा आणि वटाला फेऱ्या मारण्यासाठी जो व्हाईट कलरचा एक पांढरा शुभ्र धागा असतो तो आपल्याला मिळतो। विड्याची पानं, सुपारी इत्यादी प्रकारचं साहित्य घेऊन ही वटवृक्षाची पूजा करायची असते। तर सर्वप्रथम पूजा करताना स्थान आहे गणपतीचं, कारण की गणपती हे आद्यदैवत असल्यामुळे गणपतीचं प्रतीक म्हणून मी सुपारी घेतलेली आहे। त्याखाली सर्वप्रथम मी तांदूळ टाकलेले आहेत। त्यानंतर या गणेशाला मी पाण्याचा अभिषेक केला, त्यानंतर दुधाचा अभिषेक केला। आता मी त्यावर हळदी कुंकू वाहते, फूल ठेवते आहे। आणि ही पूजा करत असताना तुम्ही मनातल्या मनात एक जप करू शकता, ओम गण गणपताय नमः, ओम गणेशाय नमः। हा मंत्र तुम्ही जपू शकता। त्यानंतर पुढे नेक्स्ट आहे आपलं वटवृक्ष, ज्याची सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ अंघोळ करून घ्यायची, मस्त स्नान करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावर दुधाचा अभिषेक करायचा, हळदी कुंकू व्हायचं, त्यावर देखील फूल व्हायचं। जशी आपण गणपतीची पूजा केली त्याच पद्धतीने आपण वटवृक्षाची पूजा करायची। आणि ही पूजा करण्यामागे एकच कारण आहे, सावित्रीने आपले याच वटवृक्षाखाली प्राण वाचवले होते सत्यवानाचे यमाकडून, आणि त्या दिवसानंतर ही वटपौर्णिमा म्हणजे ही पूजा करण्याची विधी इथून सुरुवात झाली। ते देखील एक कारण म्हणजे आपल्या पती परमेश्वराचे दीर्घायुष्य लाभण्यासाठी इथे प्रार्थना केली जाते। आता बघा तुम्हाला मी दिसतेच आहे। त्यानंतर मी विड्याची 7 पाने, सप्तपद ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्यावर देखील मी अभिषेक केलेला आहे। हळद कुंकू, फूल, सुपारी, परत आपण तांदळाचे अक्षता मी वाहिलेले आहेत। त्याच जोडीला आपण जे 5 प्रकारचे जे फळं घेतो, तुम्हाला नाही अवेलेबल झाले, आंबा हे एक प्रतीक आहे, मेन मुख्य याला मान आहे इथे आंब्याच्या फळाला। मी सावित्रीची ओटी भरते आहे खण नारळाने। नारळ किंवा त्याऐवजी तुम्ही सुपारी ठेवू शकता किंवा एखादा फळ अर्पण करू शकता। त्याच्यामध्ये पीस, छोट्या बांगड्या, हळदीचं हळकुंड, सुपारी, एखादी नथ, गजरा किंवा एखादं फूल, तुम्ही सुवासिनीची ज्या पद्धतीने ओटी भरली जाते त्या पद्धतीने सेम इथे विधी करायचा आहे। आता याच्यापुढे बघा, गजरा मला अवेलेबल नाही झाला जास्त प्रमाणात, मी एक फूल अर्पण केलेला आहे। आता पुढे मी परत एकदा सांगते की सर्वप्रथम मी आद्यदैवत गणेशाची पूजा केली, त्यानंतर वटवृक्षाची पूजा केली, त्यानंतर सावित्रीची ओटी भरली। म्हणजे याच 3 पद्धतीने आपण पूजा केलीच पाहिजे। आता पुढे प्रश्न पडला असेल तुम्हाला की उपवास कसा पकडावा, आणि या दिवसाचा जो उपवास आहे, जोपर्यंत तुम्ही पूजा करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला उपाशी राहायचं असतं। आणि जसं आपण अग्नीचं प्रतीक म्हणून मी सुरुवातीलाच अगरबत्ती, पंती किंवा दिवा हा आपण लावून घ्यायचा। हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे एक गोलसर कास मी घेतली की ज्यावर ठेवलेली, पण पुन्हा एकदा मला ते पेटवावंच लागलं। आणि सर्वात शेवटी पूजा माझी इथे कंप्लीट होते पूर्णपणे। आणि त्यानंतर वस्त्रमाळ, आपण एखादा वस्त्र तर मग त्यासाठी मी सर्वप्रथम कापसाची लांबलचक माळ बनवली आणि त्याला 7 ठिकाणी हळदी कुंकू मी हाताने लावून घेतलेलं आहे। आता इथे मी कन्फ्यूज झाले की बऱ्याच बायांनी ऑलरेडी पूजा केली असल्यामुळे ते ठेवावं कुठे, तर मी जिथे खण वगैरे व्हायला जिथे वटाचं एक फांदी दिसली त्यावर मी ते अर्पण केलं। गमतीचा भाग म्हणजे ही पूजा करत असताना लग्नानंतरची ही माझी पहिलीच पूजा, आणि खरं तर या पूजेमध्ये मला माझ्या पतिदेवांनी मदत केली, आणि ते देखील गमतीचा भाग म्हणजे ते देखील माझ्या जोडीला आहेत जे शूट करता आहेत माझं, आणि मला बॅकसाईडने एक एक हे कशा पद्धतीने केलं पाहिजे। आता इथे बऱ्याच साऱ्या महिलांची गर्दी की जे पूजा करताय, आरती करताय।
आरती ही तुमची पूर्ण पूजा झाल्यानंतर आरती करायची असते आणि आरती झाल्यानंतर जो धागा आहे तो वडाला मी मोस्ट ऑफ मी प्राधान्य दिलं की 7 फेरे घ्यायचे असतात. मी देखील आरती केली आणि थोडासा व्हिडिओ हा तिरपा घेतला कारण की त्यांना शूट करत असताना बऱ्याचशा महिला वगैरे मग ते कन्फ्यूज झाले आणि मी आता 7 फेऱ्या मारते. सो वडाचा घेर हा फार प्रचंड मोठा असल्यामुळे मी 2 एक बंडल जसं आपण म्हणतो की 2 रील घेतले होते, 2 धागे घेतले होते. सो ते अशा पद्धतीने पूर्णपणे कंप्लीट केलं. त्यांनी मला खूप छान मदत केली. ते देखील माझ्या जोडीला फिरत होते. 7 फेऱ्या झाल्यानंतर तुम्हाला 5 महिलांची ओटी भरणे आवश्यक असतं आणि ओटी भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गहू आणि आंब्याचं फळ हे घेऊन तुम्हाला ओटी भरावी लागते. ते देखील मी केलेलं आहे. ते दिसणारच पुढेच. आमच्या पतिदेवाने छानपैकी माझे फोटो क्लिक केले. सो स्वीट. आणि आमची मध्ये थोडीफार का असेना भांडण होते म्हणून ते त्याला गाठ बसते, मध्येच ते सोडावे लागते. आता हे बघा मी ओटी भरते. मला तिथे खूप साऱ्या महिलांमध्ये ज्या फ्री झाल्या त्यांची मी ओटी भरलेली आहे. आणि ओटी भरताना सर्वप्रथम हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तुम्ही त्यांची ओटी भरायची गहू आंब्याच्या फळाने किंवा अजून एखादं तुम्हाला काही साहित्य द्यायचं असेल. हे सतीचं वाण म्हणून आपण त्यांना देत असतो. आणि मला खूप छान वाटलं. महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला. खूप सारं हे वटवृक्ष माझ्या घराच्या बाजूलाच होतं. एकंदरीत अगदी 2-3 मिनटाच्या अंतरावर आणि खूप छान माझा एक्सपिरियन्स होता लग्नानंतरचा पहिलाच. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, फोटोज कसे वाटले नक्की सांगा. आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये वेळात वेळ काढून ही जुन्या पद्धतीची रीती रूढी परंपरा कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, बट मला खूप आवडलं. मनापासून ही पूजा केली.